सन्माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब, देवेंद्रजी हे दोघंही मला जे वाटतं का जरंगे पाटील साहेबाच्या मताशी अनेक गोष्टीची सहमत आहे. कुठेतरी गैरसमज झालेला आहे. हे गैरसमज ते दुरुस्त करतील, दूर करतील आणि मनोज जरंगे दादांच्या एक एक शब्दाला ते सन्मानपूर्वक न्याय देतील, याच्यामध्ये मला कुठेही शंका नाही. शेवटी चर्चा होऊनच याचा मार्ग निघू शकतो, सरकारच मार्ग निघू शकतो. दादाची तब्येत बी या राज्यासाठी फार महत्त्वाची. मनोज दादा एकटे नाही आहे, साऱ्या राज्याच्या लोकांचे आयकॉन आहे. साऱ्या राज्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाला त्यांच्या तब्येतीची जाणीव आहे, मलाही आहे, तुम्हीही मीडियावाल्याला बी आहे. अशा परिस्थितीमध्ये समन्वय करून सन्माननीय मनोज जरांगे पाटील साहेब आणि देवेंद्रजी, आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब हे याच्यामधला मार्ग काढतील, यामध्ये कुठेही शंका नाही. मी फक्त इतकंच, मी काही त्यांच्या वतीने आलो नाही, मी काही सरकारच्या वतीने आलो नाही. मी गेल्या 25 वर्षापासून मी दादाच्याकडे येतो. विधान परिषदेचा आमदार होतो जालना, संभाजीनगर, औरंगाबाद त्या काळामधले, तेव्हापासून दादाचा माझा संपर्क आहे. दादाकडे मी कधीही येतो. मी आज यासाठी आलो की कदाचित दादाची तब्येतीच्यानुसार प्रत्येक वेळेस उपोषण करणं हे त्यांच्या तब्येतीला घातक आहे. डॉक्टरांच्या रिपोर्टनुसार, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी बोलू लागलो आणि त्या पद्धतीने त्यांना जो समाजावर झालेला अन्याय असेल हे दूर करण्याचं काम शेवटी कोण करणार? सरकारच करणार. आणि सरकारची सहानुभूती दादांच्या सोबत आहे. दादांच्या कोणत्याही शब्दाला सरकार कुठंही नकार देण्यास, इन्कार करण्यास. राहिला प्रश्न विशेष तर मला आश्चर्य वाटू लागलं का एकनाथ शिंदे साहेब मराठा समाजाला आदरणीय मनोज दादांनी अनेक वेळेस त्यांचा कौतुक पण केलेलं आहे आणि त्यांनी कौतुकास्पद शब्द यासाठी केलेला आहे की त्यांनी समाजासाठी न्याय देताना कुठेही अन्याय होऊ दिला नाही. समाजाला न्याय देताना मी फार जवळून एकनाथ शिंदे साहेबाला पाहिलं. ओबीसीवर बी अन्याय न होता, जशी मनोज दादाची भावना आहे का ओबीसीचा आम्हाला हक्क नको, परंतु आमचे जे काही सापडलेले पुरावे आहेत त्यानुसार त्यांना द्या. ती त्यांची मागणी ही जी सरकार याच्याबद्दल उचित निर्णय घेईल. माझ्या मतदारसंघामध्ये अनेक व्हॅलिडिटी मिळाल्या, मग माझ्या मतदारसंघामध्ये मिळाल्या, परंतु संभाजीनगरमधल्याच एक तालुक्यामध्ये ही घटना दुर्दैवी घडली असेल तर त्याला दुरुस्त करण्याचं काम ते करतील. राहिला प्रश्न ओबीसी बांधव बी म्हणतात 29च्या नंतर आम्ही बी मुंबईला येऊ, दादा म्हणतात आम्ही बी येऊ. तर हे दोघं मुंबईमध्ये आले तर मुंबईवाल्याचे काय हाल होतील याचीही मी फक्त जाणीव करून दिली दादाला. बाकी मी दादाला आदेश देणारा किंवा कार्यकर्ता नाही आहे. दादाला विनंती करणाराच एक कार्यकर्ता आहे. त्यांच्या परिवारातला, मित्रपरिवारातला अनेक वर्षापासून आमच्या गेल्या 25 वर्षाचे संबंध आहे. त्या संबंधानुसार मी या ठिकाणी आलो आणि दादांनीही जी मागणी केली याच्याबद्दल सन्माननीय देवेंद्रजी आणि एकनाथरावजी शिंदेसाहेब किंवा ताई असतील, पवारताई, हे सहानुभूतीपूर्वक विचार करून दादाच्या मागण्याचा एक एक मुद्दा ते सत्य समजून त्याला न्याय देतील. माझी तर इच्छा आहे का दादाच्या तब्येतीनुसार दादावर ती वेळ सरकारने बी आणू नये आणि दादांनीही काही 2 पावलं पाठीमागं, सरकारने 2 पावलं पाठीमागं राहून ओबीसी बांधवांनी 2 पावलं, अशा तिघांचा समन्वय करून हे निर्णय व्हायला पाहिजे. हे निर्णय काही फक्त एक जातीचा, एक धर्माचा नाही. त्यांनी ज्यावेळेस बोलताना आदिवासीपासून, ओबीसीपासून, एनटीपासून, मुस्लिम सर्व धर्म जातीचा उल्लेख दादांनी तुमच्या सर्वांच्या समोर केला. मराठा समाजाची त्यांची जी प्रमुख मागणी आहे का गॅझेटनुसार जे लाखो तुम्हीच शोधून काढलेले ज्या काही नोंदी आहे त्यानुसार त्यांच्या रक्ताच्या नात्याच्या लोकांना द्यावं अशी त्यांची मागणी आहे. सरकारने याच्याबद्दल 1 वर्षापूर्वी सन्माननीय देवेंद्रजींनीच हा निर्णय काढला. त्यावेळेस एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री होते, दादा होते. आज दादा आपल्यामध्ये नाही आहे, परंतु त्या तिघांनीही त्यावेळेस जे दादांनी जी मागणी केली त्या मागणीप्रमाणेच निर्णय घेतला. लाखो विद्यार्थ्याचा प्रश्न आहे, हजारो नोकरीवर लागलेल्या लोकांचा प्रश्न आहे, अजून लाखो लोकांना पुढच्या भविष्यामध्ये शिक्षणापासून तर नोकरीपासून तो प्रश्न दादाच्या मनामध्ये. सर्व माहिती शेवटी सरकारकडे एक माहिती असते तर दुसरी माहिती दादाकडेही असते. दादाचा नेटवर्क, दादाचा संपर्क, दादाचा संबंध, दादाचे जे प्रायव्हेट धूत आहे ते बी काही कमी नाही आहे. मी प्रायव्हेट यासाठी सांगू लागलो की सरकार नाही आहे
परंतु सरकारमधल्या सर्व गोष्टी त्यांच्याकडं मानणारे, माहिती देणारे काही त्यांचे हितचिंतक पण आहे. त्यानुसार ते जे निर्णय घेऊ लागले ते त्यांचा फायदा तो काही नाही दादाचा. फक्त समाजाच्या बद्दल ज्यावेळेस दादा बोलतात त्यावेळेस त्याला मला वाटतं सरकार निश्चित 2-4 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये, याचा अजून 8 दिवस बाकी आहे, 29ला शेवटी त्यांचा जी डेडलाईन आहे ती दाखवलेली आहे. आंदोलनाची तयारी मी पाहू लागलो, इतक्या मोठ्या प्रमाणावर सर्व तयाऱ्या सुरू आहे. म्हणून माझी विनंती आहे दादाला का दादांनी याच्याबद्दल निर्णय घेताना सरकारशी, ज्यावेळेस सरकार निर्णय घेण्यास असमर्थ ठरला, ज्यावेळेस घेऊ नाही लागले त्यावेळेस जरूर आंदोलन करायला पाहिजे. अजून 8 दिवस बाकी आहे. या 8 दिवसामध्ये मला वाटतं की सरकार काही ना काहीतरी येईल. मी तर सांगणार आहे, मी कार्यकर्ता आहे. मला त्यांनी ना मला मुख्यमंत्र्यांनी ना उपमुख्यमंत्र्यांनी पाठवलं आहे. मी सोमोटू दादाचा एक दोस्त, दादाचा एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आलेलो आहे. मी या ठिकाणी जो आलो त्यांना स्पष्ट शब्दामध्ये तेही सांगितलं. सर्टिफिकेट रद्द झालं होतं, त्याच्यात जो याचिका करताय तो शिंदे सेनेचा कार्यकर्ता आहे असं म्हणलं जातं. नाही, मला वाटतं असं नाही. असं कार्यकर्ते लाखो असतात, त्याच्यामधला एखाद्या माणसांनी केलं असेल तर त्यालाही शिंदेसाहेब जबाब विचारतील. अशा पद्धतीने कोणीही कार्यकर्ता चुकत असेल तर पक्षाचे प्रमुख म्हणून ते त्यालाही जे काही पक्षामध्ये आहे तर मग पक्षाचा डिसिप्लिन, पक्षाच्या नेत्याचा आदेशाचा पालन करावं लागेल. मी करणार. शिरसाट साहेब माझे मित्र आहे, माझ्या पक्षाचे, मी त्यांच्याशी चर्चा करणार का भाई तुमच्याबद्दल जी काही नाराजगी मी ज्या शब्दामध्ये ऐकली दादाच्या तोंडातून, जरंगे पाटील ज्यावेळेस बोलतात तर त्यावेळेस कुठंतरी चुकलं असेल तर ते बी त्याच्याबद्दल, शेवटी एकनाथ शिंदेसाहेब आमच्या सर्वांचे नेते, ते सर्वांची माहिती घेतील. सर्वांची माहिती घेतल्यानंतर सत्य तपासून घेतील आणि त्यानुसार निर्णय देतील. संजय शिरसाट तुमच्या पक्षातले सहकारी शिरसाट आहेत, जरंगे पाटलांनी त्याच्यावर आरोप केला, फडणवीसांनी एकनाथ शिंदेमुळे मला उपोषण करण्याची वेळ आली आहे. नाही, हे पहा, कधी कधी माहिती दोघंही सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील, ह्या दोघंही दादांच्या बाबतीत त्यांना दादाचा स्वभाव माहीत आहे, दादाची कार्यपद्धत माहीत आहे. दादा समाजाच्या गोरगरिबांसाठी लढा देणारे एक योद्धा म्हणून त्यांची राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये ओळख आहे. आणि अशा वेळेस त्यांचा जो गैरसमज झालेला असेल किंवा कोणीतरी करून दिला असेल किंवा कोणीतरी चुकीची माहिती दिली असेल तर दोघंही त्याची शहानिशा करतील. आणि दादांनी स्पष्ट सांगितलं की मी ओबीसी समाजावर कुठेही अन्याय न होता माझ्या समाजावर अन्याय होऊ नये. जे गॅझेट आहे तो निजामकालीन असेल, तो गॅझेट जो कोल्हापूर, सातारा, सांगली जिथे जर त्यांनी गॅझेटचा उल्लेख केला त्या सर्व गॅझेट तपासून ज्यावेळी नोंद आहे तर द्यावं लागेल. नोंद तपासण्याचं काम सरकारने केलेलं आहे. एकनाथ शिंदे साहेबांवर मनोज जरंगे पाटलांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर 29 ऑगस्टला उपोषणावर दादा थांबेल, त्यामध्ये तुम्ही आलात काही एकनाथ शिंदेचा काही मेसेज घेऊन तुम्ही? नाही, मी बिलकुल एकनाथ शिंदे साहेबाचा मेसेज घेऊन नाही आलो. पण मी दादाला गेल्या 25 वर्षापासून ओळखतो. मी अनेक वेळेस दादाकडे आलो, काय पहिल्यांदा आलो असं नाही आहे, पण सरकारच्या वतीने नाही आलो. मी त्यांचा मित्र म्हणून आलेलो आहे, त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून, त्यांचा एक हितचिंतक म्हणून आलो आहे. का दादाची तब्येतीसाठी मी ते बी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यालाही बोलणार मी का दादाच्या तब्येतीनुसार याच्यामध्ये तात्काळ निर्णय घ्या, जेणेकरून 29च्या नंतर हे जे आंदोलन दादाच्या एकट्यापुरता राहत नाही, हे एकट्या तुमच्या अंबड तालुक्यापुरता, जालना जिल्ह्यापुरता किंवा मराठवाड्यापुरता राहत नाही. यांचा काढलेला शब्द हे राज्याच्या अनेक कान्याकोपऱ्यामध्ये जातो. आणि समाज बांधव ज्या पद्धतीने 8-8, 10-10 तास बी लेट गेले दादा तर हजारोच्या लाखोच्या संख्येने उपस्थित राहतात, याची जाणीव सरकारला आहे. आणि सरकार मला वाटतं की याच्यामध्ये सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी निश्चित याच्यामधला निर्णय घेताना ओबीसी समाजालाही विश्वासात घेऊन आणि जरंगे पाटला साहेबाचे एक एक शब्द जे आहे त्या शब्दाच्या बद्दल त्यांचा सन्मान करतील. तुम्ही वारंवार म्हणता कोणतरी चुकीचं सांगते, नेमकं तुम्हाला कोण? अरे बाबा, मी असं बोललो मग कुठेतरी असं मी एकनाथ शिंदे साहेबाला काम करताना पाहिलेलं आहे. मी स्वतः त्याचा गवाह आहे साहेब. मी 5 वर्ष मंत्रिमंडळामध्ये मराठा समाजाच्या बद्दल जे विचार एकनाथ शिंदे साहेबाचे आहे ते दादाचे आहे, जे दादाचे आहे ते एकनाथ शिंदे साहेबाचे. ही याची माहिती मी सांगू लागलो की त्यांना जी मिळालेली माहिती कधी कधी होऊ शकतो दादा
माहिती, मी बी राजकारणी आहे, मलाही कधी कधी चुकीची माहिती मिळाली तर माझ्याकडून बी चुका होत असतात. तशी माहिती दादांना जी मिळालेली आहे त्या माहितीची शहानिशा सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेतील आणि याच्यामध्ये अंतिम निर्णय तुम्हाला वाटेल का आज नाही उद्या, परंतु येणाऱ्या मंगळवारची जी कॅबिनेट होईल त्याच्यामध्ये निश्चित याची चर्चा एकनाथ शिंदे साहेब सोमोटू करतील. दादा के अनशन की तैयारी चालू हो गई है. जी, जी. 8 दिन पे दादा का अनशन है. आज आप आ गए हैं यहाँ पर, क्या आप सुझाव देंगे? क्या सरकार की तरफ से आप कुछ न्योता लेके आ रहे हैं? क्या चर्चा नहीं, मैं सरकार की तरफ से न्योता दे के नहीं आया हूँ. मैं सोमोटू दादा का कई बरसों से मैं दादा का दोस्त हूँ. मैं कुछ आज दादा का दोस्त नहीं हूँ. कई बरसों से एक अच्छा नेता, एक सच्चा नेता, एक पारदर्शक, एक गरीबों को न्याय देने वाला, किसानों के जो उनके समाज के नौजवान हैं उनको अच्छा एजुकेशन मिलना, उनको नौकरी मिलना, इसके लिए दादा ने जो जो निर्णय की बात की तब तब मैं आता हूँ उनके संगत. मैं सरकार की तरफ से नहीं, पर सरकार का मैं आमदार हूँ, मुझे राज्य में बोलने का हक है, अधिकार है. मैं दादा की जो सारी बातें हैं उनसे बताऊंगा. दादा ने इतना अच्छे शब्द वापरे कि मराठा समाज को न्याय देते समय ओबीसी समाज पे अन्याय होगा नहीं, ये उन्होंने उनके खुद के मुख से उनके शब्दों में बताया. ये बात दादा पहले से कह रहे हैं. है ना, तो वो ये बहुत बड़ी बात है. देखो, संघर्ष कब होगा? दादा अगर बम्बई में गए तो संघर्ष होगा, ओबीसी समाज अगर बम्बई में गया तो संघर्ष होगा, और मुंबई में ये दोनों समाज जाने के बाद में वो मुंबई के क्या हाल होंगे उनका भी सोचना पड़ेगा. इसलिए मैंने रिक्वेस्ट किया है कि आपका न्याय यहीं मिलेगा, और मुंबई में जाने के बाद में इससे एक दूसरे की जो दिल में कटुता और बढ़ेगी, और बढ़ते बढ़ते कोई गलत नहीं होना चाहिए. दादा की तबीयत को मैं बहुत नज़दीक से देखता हूँ. मैं भी औरंगाबाद संभाजी नगर ज़िले का रहने वाला हूँ, इसलिए वहाँ की जो उनकी तबीयत की परिस्थिति है वो मुझे अच्छी तरह मालूम है. इसके लिए मैंने उनको रिक्वेस्ट किया, गुजारिश किया कि तुम ये योद्धा है, समाज का एक घटक मानने का, जो आज लाखों लोग तुम्हारी एक शब्द के ऊपर करोड़ों जमा मानते हैं, तो वो आदमी भी ज़िंदा रहना, उनकी भी तबीयत अच्छी रहना, वो भी उनका भी स्वास्थ्य अच्छा रहना चाहिए. इसके लिए रिक्वेस्ट करने के लिए आया हूँ. तो बार-बार ये कह रहे हैं कि कोई देखो गलत फहमी कर रहा है, तो कौन कर रहा है? अरे बाबा, मैं आज जो मुझे उन्होंने बताया उसके बाद में उसका तलाश सरकार लेंगी, उसके बारे में सरकार के मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री उसकी पूरी मालूमात लेंगे. लास्ट में कहीं तो भी गैर समझ हो रहा ना, दादा उपोषण को सहज बैठ रहे क्या, दादा क्यों बैठ रहे, ये भी चीज़ तपासी जाएंगी. दादा को न्याय मिलना चाहिए, समाज के लोगों को, यही दादा की भावना है, और उनकी भावना गलत नहीं है, मैं यही बता रहा हूँ. लेकिन कोई भी बात सरकार से चर्चा करने के बाद में उसके अंदर का हल निकलता है, उसमें का जो भी कटुरता होंगी, जो भी दिल में थोड़ी बहुत गलत फहमियाँ होंगी वो दूर हो सकती है. हमने दादा को मनाने की कोशिश तो की क्या, लेकिन सरकार इसके लिए आप जो आए हैं सकारात्मक बात लेकर, तो इसका कोई सरकार की तरफ से सब मैं सरकार को विनती करूंगा, मुझे सरकार ने नहीं भेजा, पर मैं सरकार को विनती करूंगा कि सरकार ने सरकार का डेलीगेशन दादा से चर्चा करने के लिए भेजना चाहिए. वो डेलीगेशन दादा से चर्चा करेगा, दादा से चर्चा करके 2 पाउल वो भी पीछे आएंगे, 2 पाउल दादा आएंगे, 2 पाउल ओबीसी समाज आएगा, और इसमें का सही रास्ता निकल जाना. आपको लगता है? लेकिन मुझे लगता है कि 29 तारीख के पहले इसमें कुछ ना कुछ हलचलें शुरू हो जाएगी. देखो, दादा ने कहा है 28 तारीख तक मेरे पास मतलब वो आना चाहिए. नहीं, तो मैं 29 तारीख देखो ऑर्डर तो उन्होंने काढ़े हुए हैं. गैजेट के ऊपर शक शुबा किसको है क्या? गैजेट के ऊपर कमेटी बनी, आयोग बना, आयोग ने कोट्यावधि करोड़ों कागज पत्र पूरे छाने, उसके बाद जो रिपोर्ट सरकार को दिया है वो रिपोर्ट के हिसाब से दादा की मांग है, और उसके ऊपर सरकार की भी सहानुभूति अच्छी है, सच्ची है. मराठा समाज के लोगों को भी न्याय मिलना चाहिए, यही भावना है. और ये भावना सरकार, ऐसा कोई भी सरकार नहीं होता है कि उसके सरकार के अंदर 36% 32% जो मराठा समाज है, हमारा सबसे बड़ा भाई जो है महाराष्ट्र में मराठा समाज है, और वो मराठा समाज पे अन्याय नहीं होगा. इसकी भी और छोटे समाजों को भी सब कुछ संगात लेके चलने की भावना, मैंने जो देखा दादा के मुख से एक एक जो शब्द निकला उसको मैं बहुत गौर से सुन रहा था. उसका फ़ायदा निश्चित सारे गरीबों को भी मिलेगा, मराठा समाज को भी मिलेगा, और जो अड़चने हैं वो अड़चनें दूर हो जाएंगी. कहीं ना कहीं गलतफहमी हो सकती ना, तो उसको दूर करने का काम होगा.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.